नमस्कार. कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस. तर आज आपण एकदम झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ बनवणार आहोत. बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सो गाईस, सगळ्यात आधी आपण इथे कटसाठी एक मसाला बनवून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, इथे सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि ते आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. इथे जवळपास इथे 1/4 वाटी इतकं होईल इतकं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे, त्याला देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कांद्याची वरची साल देखील काढली नाही तरी देखील चालेल. कांदा बारीक कट करून घ्यायचा, भाजलेलं खोबरं देखील कट करायचं आणि 2 टोमॅटो घेतले होते त्यांना देखील कट करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. ते जे बॅटर आहे ते मी 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला तेल, मोहरी, जिरे आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून इथे आपल्याला मोड आलेली मटकी टाकायची आहे. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आपण सगळ्यात आधी मटकीची ते उसळ बनवून घेणार आहोत. व्यवस्थित असं मिक्स करून यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मटकी जी आहे ती आपल्याला जवळपास 10 ते 15 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी शिजली पाहिजे. बघू शकता यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये, याची तुम्हाला काळजी घ्यायला हवी. आता गाईज यामध्ये आपल्याला इथे कट बनवायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. थोडेसे जिरे, थोडेसे मोहरी टाकून घेऊयात आणि जसे जिरे आणि मोहरी तडतडली की आपल्याला यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे आहे. 1 चमचा धने, 4 लवंग, 5 मिरे आणि इथे जवळपास 2 तेजपत्ता आणि छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. आला आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे जवळपास 1.5 ते 2 चमचे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं याला परतवून घ्यायचं आहे 1 मिनिटभर. त्यानंतर आपल्याला यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. कांदा एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि स्लो फ्लेमवरती आपण इथे कांद्याला परतवून घेणार आहोत. थोडासा कढीपत्ता देखील टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि जसं हे परतल्या जाईल त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे. गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवायची. जर फुल असेल तर हे जे मसाले आहे ते करपून जातील. यामध्ये जवळपास 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. 1 चमचा नॉर्मल आपलं रोजचं तिखट वापरायचं आहे. 1/4 टेबलस्पून इतकी हळद टाकायची आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जो आपण कांदे, टोमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये ॲड करायचं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून याला आपल्याला स्लो फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे. गाईज आता याला परतवण्यासाठी जवळपास 10 ते 15 मिनिट लागतात जर तुम्ही एकदम स्लो फ्लेमवरती याला परतवलं. जोपर्यंत यामधून तेल सुटत नाही तोपर्यंत याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि एकदम गरम उकळलेलं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. कट आता तुम्हाला कितपत हवा त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. पाणी यामध्ये ॲड केल्यानंतर तुम्हाला याला स्लो फ्लेमवरती जवळपास 15 मिनटं असंच उकळू द्यायचं आहे. म्हणजे कटची जी टेस्ट आहे ती खूप भन्नाट येते. बघू शकता गाईस तुम्ही. तर आपल्याला यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण याला जवळपास 15 मिनटासाठी असंच उकळवून घेणार आहोत. गाईस 15 मिनटानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला 10 मिनटासाठी असं झाकून ठेवून द्यायचं आहे. गाईज बघू शकता 10 मिनटानंतर आपला जो कट आहे तो एकदम रेडी आहे. तर आपण मिसळ कशी सर्व करायची ते बघूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये मटकीची उसळ टाकून घ्यायची आहे. थोडासा बारीक कट केलेला कांदा टाकायचा, थोडासा फरसाण टाकायचा आहे आणि बस गाईज आपलं जो मस्त एकदम मसालेदार असा कट बनवला होता तो देखील यावरती टाकून घेऊयात. बघू शकता काही दिसायला हे जितकं अप्रतिम दिसते टेस्ट देखील तितकीच भन्नाट लागते. खूप साधे आणि सोप्या पद्धतीने तुम्ही कोल्हापुरी मिसळ घरी बनवू शकता. यामध्ये तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. सो गाईज या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटूयात अशाच नवीन आणि हटके रेसिपीसोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.